तो एकदा होऊ शकतो का एकाच प्रकारचा 17 वेळा होऊ शकतो? बरं ठीक आहे, होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण इज्जत माझी गेली. कोणाची? माझी. दुसरा कसं सांगू शकतो की बाबा माझ्या ह्याची काय म्हणतात ना, माझी इज्जत गेली, हा कसं जाऊन सांगू शकतो की बाबा ह्याची इज्जत गेली आहे? आणि इज्जत नसणाऱ्या माणसाची इज्जत काय जाणार आहे? त्या बाब्याला काय इज्जत आहे? हा, काय इज्जत काय आहे त्या बाब्याला? नेमकी इज्जत काय? सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ऊसाच्या बिलाचे पैसे थकवलेल्या भिकारचोट बाब्याला इज्जत काय? ते तुम्ही संरक्षण करताय. त्याला पैसे द्यायचं सांगा की, मी बोलत नाही. त्याने शेतकऱ्यांचे सगळे पैसे दिले की मी त्याचा सत्कार करतो, जाहीर सत्कार करतो, ते फुलांनी उधळतो त्याच्यावर. पण पैसे द्यावे लागतील याच सहित, कारण की शुगर ऍक्ट आहे. 14 दिवसांमध्ये पैसे द्यावे लागतात शेतकऱ्यांचे. मी नाही घेऊ शकत नाही, मी उद्या येणार. माझी उद्या हजेरी घ्या, मी आलो म्हणून अटक करा, मला जेलमध्ये टाका, काही प्रॉब्लेम नाही. पण मी जबाब द्यायला उद्याच येणार आहे. त्याच समवेत बाब्याच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी पण येणार. ते मी नाही घेऊ शकत, कारण की मी ऑलरेडी तुमची एक नोटीस ऍक्सेप्ट केलेली. कुठे मी आधीची एक नोटीस ऍक्सेप्ट केलेली असल्यामुळे ही दुसरी नोटीस नाही घेऊ शकत. बाकी ही नोटीस नाही घेतली म्हणून तुम्ही मला नेऊ शकतो. आज मला असं बी आठवत मातीचं थकलं मी घरचं करून. हा, रियालिटी आहे जे आहे. आता मला भात खायचा आहे जेवण, डाळ भात. तुम्ही पण प्रत्येक असं दबाव यायला लागला माहितीये. आंबी पोलीस स्टेशन, इंदापूर पोलीस स्टेशन, माळशिरस पोलीस स्टेशन, श्रीगोंदा पोलीस स्टेशन, अजून त्या इंदापूर संपलं की लगेच कोणतं पोलीस स्टेशन आहे? पण एक गोष्ट माहिती, सदरक्षणाय खलनिग्रहणाय योगच आहे असं वाटायला. सर्वसामान्य माणसांसाठी नाही हे कायदा. महाराष्ट्रातील तमाम बघणाऱ्या जनतेसाठी हे तर आम्हाला अवॉर्ड आहे, तुमच्यासाठी लढताना भेटलेले गोल्ड मेडल. पण याच्यामध्ये लिहिलेलं आहे की 27 तारखेला ही मला सेम नोटीस आली आहे त्याच